नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बनवत आहोत मेथीचे पराठे. त्याच्यासाठी सुंदर अशी मेथी आता बाजारात येत आहे आणि मेथीचे पराठ्यासोबतच मी सकाळी चहा आणि दूध दोन्हीही गरम करायला ठेवलेलं आहे. मेथी खूप सुंदर येते आहे बाजारामध्ये आत्ता आणि डिसेंबर महिन्यांमध्ये सगळ्या भाज्या खूप छान छान येतात. तर ती मेथी आपण बारीक कट करून घेऊयात मेथीच्या पराठ्यांसाठी. आणि आजच्या टिफिनला मी तेच देणार आहे त्यांना, मेथीचे पराठे. सो आमच्या घरातून खूप छान सूर्यप्रकाश येतो आणि त्याच्यासाठी लागणारं मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, लाल तिखट आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, चण्याचं पीठ आहे. असे सगळं मिक्स करून त्याला पाण्याने मळून घ्यायचं पूर्ण आणि मळून ते लाटायचे. तर हे सगळं साहित्य तयार करून आता आपण त्याला छान मळून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालायचं, कारण की मेथीतून पण थोडंसं पाणी सुटतं. सो आता ते मळायला आपण सुरुवात करत आहोत. सकाळी सकाळी खूप छान ऊन आमच्या घरामध्ये येत असतं. सूर्य पण खूप सुंदर दिसतो सकाळचा. छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता गॅसवरती मी तवा ठेवला आहे, एका साईडला पाणी गरम केलं आहे. तेवढ्यात ऊर्जा उठली. ऊर्जा माझी 11 महिन्याची मुलगी आहे. दिसायला खूप क्यूट आहे, पण तितकीच आगाऊसुद्धा आहे. तिला थोडंसं दूध दिलं, तिच्याजवळ जरा जाऊन बसली. तिला थोडंसं सर्दी आणि खोकला असल्यामुळे तिला सकाळी हळदीचं दूध देते. अजून काही देऊ का, मला हे सजेशनसुद्धा तुमच्याकडून ऐकायला आवडेल, ज्याच्याने तिचा थोडासा सर्दी आणि कमी होईल. तिला हे तिची खेळणी काढून दिली खेळायला. ह्या खेळण्यांसोबत ती थोडी खेळली. मग त्याच्यानंतर पुन्हा तिला झोप आली, तिने झोपून घेतलं. तिला छान झोपवलं. मग पुन्हा आपलं राहिलेल्या पिठाचे मी पराठे, एवढं पीठ बाकी होतं त्याचे पुन्हा केले. मग मी नाश्ता केला, चहा. मग आम्ही थोडंसं बाहेर जायला निघालो. ह्यांचं थोडंसं काम होतं, त्याच्यासाठी आम्ही बाहेर जायला निघालो. माझी आणि ऊर्जाची इथे थोडीशी मज्जा चालू होती. खाली ते गाडी काढायला गेलेले, तेवढ्या वेळात आम्ही त्यांची वाट पाहत होतो. ते आले गाडी घेऊन आणि मग आम्ही आमच्या पुढच्या कामासाठी निघालो. बाईकवरून ऊर्जाला आम्ही जास्त बाहेर घेऊन जात नाही, तिथल्या तिथेच हे काम होतं म्हणून तिला पण घेऊन गेलो सोबत. आणि हे बघा, तिला फिरायला फार आवडतं, पण आम्हाला लगेच झोप पण येते. सो ती झोपली. पुन्हा घरी आलो, डाळ भाताचा कुकर लावला. मेथीचे पराठे, चटणी तर होतीच, पण थोडासा डाळ भात पण लावला. आणि मग बाकीचं रुटीन तर आपलं चालूच असतं. आमचं किचन थोडंसं छोटं असल्यामुळे सगळ्या वस्तू आम्हाला वरतीच ठेवाव्या लागतात. आणि छानपैकी आम्ही दुपारी जेवण वगैरे करून घेतलं. मग ऊर्जाचं पण भरवून घेतलं. मग दुपारी ती छानपैकी झोपली. आज तिचे पप्पा घरी होते, त्याच्यामुळे तिचे भरपूर लाड होत होते. तिला हवं ते करायला भेटत होतं. संध्याकाळी चहा ठेवला, दूध तापायला ठेवलं. चहा आम्ही दोन्हीही वेळेला घेतो. ऊर्जा उठली. मग तिला मी हवी होती. संध्याकाळचा सनसेट आमच्या ह्या बाल्कनीतून खूप सुंदर दिसतो. मग ह्यांनी म्हटलं की थोडंसं काहीतरी चटपटीत होऊन जाऊ. तर मग आलूच्या टिक्की होत्या, त्या फ्राय केल्या.
ऊर्जाला रात्री जेवायला ते खिचडी भात देते, मऊ खिचडी भात. तो कुकरमध्ये लावला होता आणि एका साईडला आमची नाश्त्याची तयारी. आज हे घरी होते त्याच्यामुळे दिवस थोडासा उशिरा असा होता. मग हा एकच मटार पुलाव रात्रीच्या जेवणाला बनवला. ऊर्जा तिच्या पप्पांच्या खांद्यावरती डोकं ठेवून छान झोपी गेली. ते तिला झोपवत होते. तिला झोपवायचं हे काम त्यांच्याकडेच असतं. आणि मग मी तोपर्यंत सगळी भांडी वगैरे जे काही असतात ते सगळं क्लीन केलं, किचन साफ करून स्वच्छ करून, कारण की सकाळी मग खूपच घाई होते, सगळंच आवरायचं. सो हे आहे आमचं डेली रुटीन. सो कसा वाटला माझा व्लॉग? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.